स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स। टिप नंबर 1, पावसाळ्याच्या दिवसात वेफर्स किंवा पापड मऊ पडतात। अशा वेळेस जेवणापूर्वी एक पसरट आकाराचे पातेले गरम करून त्यात मऊ झालेले वेफर्स किंवा पापड ठेवून त्यावर झाकण ठेवल्याने ते पुन्हा कुरकुरीत होतात। टिप नंबर 2, गरम तव्यावर लगेचच पाणी ओतून तो थंड करण्याचा प्रयत्न करू नये। आपोआप थंड होईपर्यंत वाट पाहावी, कारण पाणी ओतल्याने तव्याचा मध्यभाग कमकुवत होतो व त्यास छिद्र पडते। टिप नंबर 3, बर्फाचा ट्रे फ्रीजमध्ये ठेवताना ट्रेच्या खाली प्लास्टिकचा कागद ठेवावा, ट्रे फ्रीजला चिटकत नाही। टिप नंबर 4, पिठी साखर तशीच ठेवल्याने त्याचे खडे होऊन घट्ट होते। यासाठी सगळी साखर ताटात पसरून उन्हात वाळवून घ्यावी, मग त्याची पिठी साखर करावी, म्हणजे पिठी साखर घट्ट न होता मोकळी व भरभरीत राहते। टिप नंबर 5, गहू, तांदूळ, कडधान्य व डाळी यांमध्ये कडुलिंबाची पाने ठेवावीत, कीड लागत नाही। टिप नंबर 6, वांगी भाजून झाल्यावर ते एका प्लेटमध्ये ठेवून त्यावर लागलीच एखादे भांडे पालथे घालून ठेवावे, त्यामुळे वांग्याची साल लवकर सुटावयास मदत होते आणि वांगी सोलायला इझी जातात। टिप नंबर 7, भरीतसाठी वांगी भाजताना मंद अग्नीवर भाजल्यास ते टणक व चिवट होते, याकरिता ते प्रखर विस्तवावर भाजावे, वांगी एकदम चांगली भाजली जातात। टिप नंबर 8, बटाट्याचे पराठे बनवताना त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी चुरून टाकल्यास बटाट्याचे पराठे अधिक स्वादिष्ट होतात। टिप नंबर 9, भाजी किंवा ग्रेव्हीमध्ये मीठ जास्त झाल्यास त्यात थोडेसे भाजलेले बेसन घालावे, त्यामुळे भाजीतले मीठ कमी होईल। यासोबतच भाजलेल्या बेसनाने ग्रेव्ही घट्ट होते। टिप नंबर 10, दूध, भाज्या, फ्रोझन फूड शिजवण्यापूर्वी किमान 1 ते 2 तास आधी फ्रीजमधून बाहेर काढा, यानंतरच ते शिजवा किंवा गरम करा, यामुळे गॅसचा वापर कमी होईल आणि गॅसची बचत होईल। टिप नंबर 11, मातीच्या मडक्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागते। टिप नंबर 12, लिंबाचा रस काढण्यापूर्वी लिंबू साध्या किंवा कोमट पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवा, त्यामुळे लिंबाचा रस पूर्ण निघतो। टिप नंबर 13, हिरव्या भाज्या शिजवताना त्यावर झाकण ठेवावे, त्यामुळे त्यातील जीवनसत्व वाफेसोबत उडून जात नाहीत। टिप नंबर 14, ताक आंबट असल्यास त्यात पाणी घालून ठेवावे, थोड्या वेळाने वरचे पाणी अलगद काढून टाकावे, म्हणजे ताकाचा आंबटपणा कमी होईल। टिप नंबर 15, कुकरची रिंग सैल झाल्यास ती पाण्यात अर्धा तास भिजत ठेवावी, म्हणजे रिंग फुगते व कुकरचे झाकण घट्ट बसते। टिप नंबर 16, बेसन पीठ नेहमी कोरडेच भाजून ठेवावे, म्हणजे ते परतलेल्या भाज्यांमध्ये घालण्यास उपयोग होतो। तसेच भाजलेले बेसन असल्यास भाजीला चवही चांगली येते। टिप नंबर 17, भेंडीचा चिकटपणा दूर व्हावा म्हणून भेंडी बनवताना त्यामध्ये थोडेसे लिंबाचा रस घाला। टिप नंबर 18, मातीच्या भांड्यात जेवण बनवताना लाकडी चमच्याचाच वापर करावा, स्टीलचा चमच्याचा वापर केल्याने भांडी लवकर खराब होतात। टिप नंबर 19, मातीची भांडी खरेदी करताना बोटाने भांडे वाजवून बघावे, टणटण आवाज आला तर भांडे चांगले आहे असे समजावे, त्या उलट डबडब आवाज आलेली भांडी खराब किंवा चीड पडलेली असतात। टिप नंबर 20, पावसाळ्यात कॉफी किंवा चहा पावडर घट्ट झाकणाच्या बाटलीत बंद करून फ्रीजमध्ये ठेवावे, म्हणजे त्याचा सुगंध कायम राहतो। टिप नंबर 21, फ्रीजमध्ये मसाले ठेवू नये, फ्रीजमधील आर्द्रतेमुळे मसाल्यांची चव बदलू शकते किंवा मसाल्यांमध्ये बॅक्टेरिया देखील वाढू शकतात। तसेच जिथे जास्त उष्णता आहे, म्हणजे ओव्हन शेजारी मसाला ठेवल्याने उष्णतेमुळे देखील मसाले लवकर खराब होतात। टिप नंबर 22, डाळी शिजवण्यासाठी वापरलेले पाणी स्वयंपाकासाठी वापरू नये, कारण त्यात टॅनिन व सायट्रिक ॲसिड असते, ज्यामुळे पोट फुगणे आणि अस्वस्थता येते, त्यामुळे ते पाणी कधीही झाडांसाठी वापरलेले चांगले। टिप नंबर 23, पनीरला तेलात फ्राय करण्यापेक्षा थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम व स्पंजी होतात। टिप नंबर 24, मटण शिजवायच्या आधी 1 किंवा 2 चमचा दही लावून 1 ते 2 तास मॅरिनेट केले तर मटण एकदम टेंडर
आणि व्यवस्थित नीट शिजते. टिप नंबर 25. मटण तेल आणि कांदामध्ये फ्राय करून 10 मिनिटे पातेल्यात शिजवून घ्या. त्यानंतर ते मटण कुकरमध्ये गरम पाणी घालून 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये शिजते. असे केल्याने मटणची टेस्ट पण राहते आणि शिजायला टाईम देखील कमी लागतो.